शनिवार दिनांक 16 सप्टेंबरचा दिवस होता. संध्याकाळचे 7 वाजले होते. सचिनच्या मनातील ऋतुजाविषयीचा विचार अजून चालूच होता. आता यावेळी तिच्या घरी कुणीच नसते याची त्याला कल्पना होती. म्हणून तो तिच्या घरी गेला. तिला बाहेरूनच हाक मारली. ती बाहेर आली. तिला पाहताच त्याच्या रागाचा पारा चढला आणि हातातील कोयत्याने त्याने तिच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. ती खाली कोसळल्यावरच तो थांबला आणि तो तिथून निघून गेला. पुढे चालत गेल्यावर आपण रागाच्या भरात काय केलंय याची जाणीव त्याला झाली. त्याला आता घरी जावे असे वाटेनासे झाले. तो तसाच गावाबाहेर आला. या गावाला जा, त्या गावाला जा असा भटकू लागला. इकडे ऋतुजाच्या खुनाची माहिती रात्री 8 वाजता सांगोला पोलीस ठाण्यात समजली. इराचीवाडी कोळा येथील एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने वार केल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घरासमोरच एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या अंगावर अनेक ठिकाणी वार करण्यात आले होते. ती जागेवरच मरण पावली होती. पोलिसांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देण्यात आला. त्या तरुणीचे नाव पोलिसांनी विचारून घेतले. 18 वर्षाच्या ऋतुजा दादासाहेब मदने हिच्यावर गौडवाडी गावातील सचिन मारुती गडदे या 20 वर्षाच्या तरुणाने वार केल्याचे समजून आले. पोलिसांनी ऋतुजाचे नातेवाईक पांडुरंग राजाराम सरगर यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेऊ लागले. ऋतुजाचा खून केल्यानंतर सचिन गावोगाव भटकत होता. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा ही शहरे पालथी घातली होती. पण तो पोलिसांना चकवा देऊन पळून जात होता. घटना घडून 15 दिवस उलटले तरी सचिन सापडत नव्हता. सचिनच्या शोधासाठी पोलिसांनी खबरेही सोडले होते. एका खबरेने पोलिसांना खबर दिली की सचिन हा सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील अरणबेडग या गावात आहे. त्या गावातील मंदिरात तो लपून बसला आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार त्या मंदिरात जाऊन पाहणी केली. सुरुवातीला तो दिसून आला नाही. मंदिरात असणाऱ्या देवाच्या रथाच्या पाठीमागे पडदा लावला होता. त्या पडद्यामागे कुणीतरी झोपला असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी तिथे जाऊन पाहिले असता तेथे सचिन गडदे हात झोपलेला त्यांना दिसून आला. त्याला गाढ झोप लागली होती. पोलीस आपल्याला शोधत आल्याची भनकही त्याला नव्हती. पोलिसांनी सचिनला हलवून उठवले. डोळे चोळतच सचिन उठला. समोर पोलीस आलेले पाहताच त्याचा नाईलाज झाला. त्याला पळूनही जाता आले नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सांगोला पोलीस ठाण्यात आणले. दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सचिन पोलिसांच्या हाती लागला. पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने पोलिसांना एक धक्कादायक माहिती दिली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. 22 वर्षाच्या सचिनने 18 वर्षाच्या ऋतुजाचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील इराचीवाडी कोळा या गावातील ऋतुजा दादासाहेब मदने वय 18 आणि गौदवाडी गावातील सचिन मारुती गडदे या दोघांचे शालेय जीवनापासून एकमेकांवर प्रेम होते. ते दोघेही एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते. ऋतुजा नाकी डोळी छान होती. सचिनला ती आवडत होती. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सचिनने तिच्याशी ओळख करून मैत्री वाढवली. त्यानंतर ते दोघे एकमेकांना भेटू लागले. या भेटीतच त्याने तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले. ऋतुजानेही त्याला प्रतिसाद दिला. आता ते दोघे बाहेर एकांतात भेटू लागले. कधी कधी ते हॉटेलमध्ये जाऊ लागले. एकमेकांची सुखदुःखे सांगत जवळ येण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सचिनच्या घरची परिस्थिती गरीब होती. तो कमवता झाल्याशिवाय त्याला तिच्याशी लग्न करणे शक्य नव्हते. त्यासाठी त्याला अजून काही वर्ष थांबणे आवश्यक होते. पण याच कालावधीत ऋतुजाच्या आईवडिलांनी ऋतुजाचे लग्न ठरवले. सचिनला याचे दुःख झाले. पण आपण आता काही करू शकत नाही हा विचार करून तो गप्प बसला. ऋतुजा आपल्या सासरी नांदायला गेली होती.
पण तिचे मन तिकडे रमत नव्हते. तिला राहून राहून आपल्या प्रेमाची आठवण येत होती. एके दिवशी तिने आपल्या सासरहून सचिनला फोन केला. त्यावेळी तिने सचिनला आपल्या मनातील सर्व काही सांगितले. आपले लग्न कसे झाले, मला ते करायचे नव्हते, पण आई वडिलांना मी माझ्या प्रेम प्रकरणाविषयी सांगू शकले नाही. या सर्व गोष्टी तिने पहिल्या फोनमध्येच सचिनला सांगून टाकल्या. सचिनलाही तिच्या मनातील भावना कळल्या होत्या. नाईलाजाने तिने लग्नगाठ बांधली होती, त्यामुळे सचिनच्या मनातील तिच्याविषयीचा राग कमी झाला होता. आपल्या नशिबात ती नव्हती असे समजून सचिन आपल्या कामात व्यस्त झाला होता. या फोननंतर हळूहळू ऋतुजाने मोबाईलवरून सचिनशी संपर्क करायला सुरुवात केली. सचिनही आपुलकीने तिच्याशी बोलत होता. आता मात्र त्यांच्या या गप्पा फारच वाढू लागल्या होत्या. तासनतास ते दोघे बोलत होते. सचिनलाही तिचा फोन आला की बरे वाटत होते. इकडे ऋतुजाच्या नवऱ्याला मात्र तिचा संशय येऊ लागला होता. आपली बायको कोणाशी तासनतास बोलते याविषयी त्याच्या मनात शंका येऊ लागली होती. अखेर एके दिवशी ऋतुजाच्या नवऱ्याला तिच्या प्रेम प्रकरणाविषयी समजले. ऋतुजाने आपल्याशी नाईलाजानेच लग्न केले आहे ही बाब समजल्यावर तिच्या नवऱ्यानेही समजूतदारपणा घेतला. तू माझ्याबरोबर सुखी नसशील तर तू माहेरी जाऊ शकतेस, आपण दोघे घटस्फोट घेऊ असे त्याने तिला सांगताच तिला खूप आनंद झाला. त्याच्या प्रस्तावाला होकार देत ती आपल्या माहेरी इराचीवाडे येथे राहायला आली. लग्न झाल्यानंतर आत्तापर्यंत फोनवर बोलणारी ऋतुजा एके दिवशी सचिन समोर अचानक उभी राहिली. तिला पाहताच सचिनला खूप आनंद झाला. अगं तू इकडे कशी असे त्याने विचारताच ती त्याला म्हणाली, मी नवऱ्याला सोडून आली आहे, आमचा घटस्फोट झाला आहे, आता आपण दोघे लग्न करू शकतो. तिच्या या बोलण्याने सचिनला खूप आनंद झाला. आता पुन्हा ते एकमेकांना भेटू लागले. त्यांच्यातील प्रेम फुलू लागले होते. सचिनला आपली प्रेमिका मिळाल्याचा आनंद झाला होता. तो तर आता हवेतच तरंगत होता. एके दिवशी ऋतुजा त्याला भेटायला आली. ते दोघे बोलत होते, पण ऋतुजाचे मन मात्र त्यामध्ये रमत नसल्याचे त्याला दिसून आले. तितक्यात त्याचे लक्ष तिच्या हाताकडे गेले. हातावर आर अक्षर ऋतुजाने गोंधले होते. ते पाहून त्याच्या मनात शंका आली. आपले नाव सचिन आहे, त्यामुळे तिच्या हातावर यश असे गोंधलेले हवे होते, पण मग हार कोण? सचिनने तो हात हातात घेत तिला विचारले, अगं आर का गोंधलय? यावर ऋतुजा म्हणाली, अरे आर म्हणजे ऋतुजा. यावर सचिन तिला म्हणाला, हा हा, अरे माझ्या लक्षातच आलं नाही, मला वाटलं दुसऱ्या कोणाचं नाव तू गोंधून घेतलंय. त्यावर ऋतुजा त्याला म्हणाली, अरे तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं कसं गोंधून घेऊ मी नाव? तिच्या या बोलण्याने ऋतुजा आपल्याशी एकनिष्ठ आहे याची खात्री सचिनला झाली होती. तो दिवस फारच खुशीत गेला. दोघेही आपापल्या घरी आनंदाने परतले होते. सचिनच्या मनात ऋतुजाविषयीचे प्रेम दिवसेंदिवस वाढत चालले होते. तो तिला भेटण्यासाठी उत्सुक असायचा. प्रत्यक्ष भेट झाली नाही तरी तो मोबाईलवरून तिच्याशी संपर्क करत होता. पण आता ती त्याला भेटायला येत नव्हती. काहीतरी काम असेल म्हणून तो त्याकडे दुर्लक्ष करत होता. पुढच्या भेटीत आपण गप्पा मारू अशी मनाची समजूत तो काढत होता. फोन केला तर ती उचलत नव्हती किंवा तिचा फोन एंगेज लागत होता. या गोष्टी वारंवार घडू लागल्याने सचिनच्या मनात पुन्हा तिच्याविषयी शंका येऊ लागली. एके दिवशी सचिनने ऋतुजाला भेटायला बोलवले. त्या भेटीत मनाचा हिया करून त्याने तिला विचारले, ऋतुजा तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे, तू मला खरं सांग, तू मला आता भेटायला का येत नाही? फोन देखील करत नाही आणि फोन उचलत देखील नाही. यावर ऋतुजा क्षणभर थांबली आणि म्हणाली, सचिन तू नाराज तर नाही ना होणार? यावर सचिनने तिला म्हटले, नाही, तुला काय सांगायचे ते सांग मला. त्यावेळी ऋतुजाने आपले दुसऱ्याच एका तरुणावर प्रेम जडल्याचे आणि आपण त्याच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. तिच्या या बोलण्याने सचिन उद्ध्वस्त झाला. त्याला तिचा राग येऊ लागला, पण तिच्यासमोर त्याने तो दाखवला नाही आणि त्याने तिचा काटा काढला. पोलिसांनी सचिनला अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.